नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश देवरे, अनुदानित आश्रमशाळा कुसुंबा. माझे चॅनल प्रोफेसर दिनेश देवरे याच्या माध्यमातून आपण इयत्ता 12वीचा भूगोल विषयाचा अभ्यासक्रम ऑनलाईन लेक्चर सुरू केले होते. त्याच्यामधले आपलं तिसरं जे चॅप्टर आहे, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याचा अभ्यास सुरू होता. त्याच्यामध्ये मागचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण जे नागरी वस्त्या ज्या आहेत यांचे प्रकार त्या ठिकाणी बघितले. त्याच्यामध्ये सेन्सस ऑफ इंडिया जे आहे, ती वेबसाईट दिली आहे. त्याच्यामध्ये शहरांचे जे वर्गीकरण दिलेले आहेत लोकसंख्येच्या आधारे ते आपण बघितले. त्याच्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4. तर त्या प्रत्येक वर्गाच्या शहरांसाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे ते आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर अजून एक तक्ता दिलेला होता. त्याच्यामध्ये शहर, नगर, महानगर, महाकाय नगर तर हे दिले होते आणि त्या शहरांची नावे आपण त्या ठिकाणी घेतली होती. त्यानंतर त्यांना किती लोकसंख्या आवश्यक आहे ते आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर अजून एक तक्ता दिला होता. त्याच्यामध्ये जे शहरं आहेत, आता प्रत्येक शहर वाढत गेल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक कार्य निर्माण होतात. पण त्या शहरांचं काही स्पेसिफिक कार्य असतं. उदाहरणार्थ प्रशासकीय शहर असतं, एखादं औद्योगिक शहर असतं, एखादं व्यावसायिक खाणकाम, शैक्षणिक शहर असतं, धार्मिक ते शहर असतं. तर याच्यामध्ये या कार्यानुसार महाराष्ट्रातील शहरांची नावं आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावं त्या ठिकाणी आपण बघितली. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे भूमी उपयोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकाचे पेज आपल्यासमोर आहे. या ठिकाणी टॉपिक आहे भूमी उपयोजन. आता या ठिकाणी भूमी उपयोजन म्हणजे काय, तर आपण जर जेव्हा बघितलं की प्रत्येक नगर हे वाढत जातं, जसं जसं वाढत जातं तसं त्याचे कार्यसुद्धा वाढत जातात. त्यानंतर त्या नगरांचा आकारसुद्धा विस्तृत होत जातो. पण मग त्या नगराची जी भूमी आहे किंवा एखादं गाव आहे, त्या गावामधली जी जमीन आहे ती कोणकोणत्या कारणासाठी वापरली जाते किंवा तिचा वापर कसा केला जातो, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय किंवा शेती किंवा वनांसाठी कोणत्या पद्धतीने तिचा वापर होतो, हा जो वापर असतो याला भूमी उपयोजन असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक कृती करून बघायला सांगितले. तर पॉपअप विंडो दिली आहे, करून पहा. शिक्षकांचं कृती करायची आहे वर्गामध्ये. त्याच्यामध्ये गुगल अर्थ नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्या डाउनलोड करायचं आपल्या मोबाईलमध्ये. त्याच्यामधून शाळेचा किंवा परिसराचा किंवा आपण राहतो त्या ठिकाणचा नकाशा जो आहे तो त्या ठिकाणी डाउनलोड करायचा. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या नकाशामध्ये परिसर आणि आसपासचे रस्ते व्यवस्थित दिसायला पाहिजे. आणि झेरॉक्सच्या साहाय्याने त्या PDF ची प्रिंट काढायची, मोठा प्रिंट त्या ठिकाणी मिळवायचा आणि तो प्रिंट घेऊन शिक्षकांसोबत त्या ठिकाणी त्या विशिष्ट परिसरामध्ये, नकाशा असलेल्या परिसरात जायचं, स्वतः त्या ठिकाणी फिरायचं आणि त्या त्या ठिकाणी फिरताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींनुसार, म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी बगीचा असेल किंवा खेळाचं मैदान असेल किंवा थिएटर्स असतील किंवा त्या ठिकाणी दुकानं असतील, मॉल असतील किंवा राहायची घरे असतील, सदनिका असतील, या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या नकाशामध्ये काय करायच्या आहेत, रंग भरून कंप्लीट करायच्या आहेत त्या ठिकाणी. आता रंग कोणकोणते भरायचे, तर या ठिकाणी दिलं आहे बघा, भूमी उपयोजनाने सुचवलेले रंग. उद्याने, मोकळी जागा असेल तर हिरवा रंग त्या ठिकाणी द्यायचा. घरे, सदनिका असतील तर गडद लाल रंग द्यायचा आहे. दुकाने, व्यापारी गाळे, मॉल्स असतील तर फिकट निळा रंग द्यायचा आहे. सार्वजनिक इमारती, कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन असेल तर फिकट लाल रंग त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर शेतीची जर जमीन असेल तर त्या ठिकाणी पिवळा रंग द्यायचा आहे. जलरूप असेल, नद्या, सरोवरे, तलाव, तर त्या ठिकाणी गडद निळा रंग द्यायचा आहे. वाहतूक, रेल्वे किंवा रस्ते मार्ग असतील तर काळा कलर द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सूचीशिवाय तुम्हाला अजून दुसरं काही दिसत असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या पद्धतीने रंग द्यायचा आहे. आणि यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तिथल्या इमारती कशा आहेत, त्यांचा प्रकार कसा आहे, परिसरातील जी भूमी आहे ती कोणत्या गोष्टींनी व्यापली आहे ते आपल्याला बरोबर कळेल. आणि या सर्व गोष्टींचा वर्गात परत आल्यावर काय करायचं आहे, कोणत्या उपयोजनासाठी जास्तीत जास्त जमीन वापरली गेली आहे यावर चर्चा करायची. त्यातून आपल्याला समजेल की ती भूमी ग्रामीण आहे की शहरी आहे. आता निरीक्षणातून आपल्या असं लक्षात येतं की ज्या जमिनीचा वापर जो आहे परिसरातील, हा वेगवेगळ्या पद्धतींनी केला जातो.
आता नदी झाडे ही जी असतात ही नैसर्गिकपणे जमीन व्यापतात, पण रस्ते इमारती या मानवाकडून जमिनीवर काय केल्या जात असतात, बांधल्या जात असतात. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी जमीन काय केली जात असते, वापरली जात असते. तर मनुष्य जो आहे हा मनुष्य प्राणी जमिनीवर वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि त्याचा वापर भूमीचा निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन म्हणजे द्वितीयक तृतीयक व्यवसायांसाठी सुद्धा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य काय करत असतो, वापर करत असतो. तर आता आपल्याला या ठिकाणी मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. आता भूमी उपयोजनाचं वर्गीकरण कसं केलं जातं? भूमी उपयोजनाचं दोनच प्रकारे त्या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी उपयोजन. म्हणजे त्या परिसरातील जमीन जी आहे तिचा वापर कशा पद्धतीने होतो. जर समजा आपण ज्या परिसरात फिरतोय तिथं शेतीखाली जमीन असेल, त्यानंतर शेतीवर आधारित व्यवसाय उद्योगधंदे त्या ठिकाणी सुरू असतील, त्यानंतर घरांचा आकार छोटा असेल, छोटे छोटे घरं असतील, त्यानंतर गायरान असेल, चराऊ जमीन असेल, बिगर शेती जमीन असेल, तर ते उपयोजन ग्रामीण भूमी उपयोजन असतं. तर आपण दुसऱ्या प्रकारे जर बघितलं तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी बराचसा भाग हा राहण्याच्या घरांसाठी वापरला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी औद्योगिक वाढ झालेली असते, इंडस्ट्रीयल एरियाज असतात, त्यानंतर तिथं मोठमोठे मॉल्स, दुकानं असतात. तर असा जो एरिया असतो हा शहरी भूमी उपयोजनाचं वर्गीकरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर आता आपल्याला बघायचं या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजन. तर ग्रामीण भूमी उपयोजनाचा विचार करताना पहिल्यांदा येतात म्हणजे वने. आता वनांखालील क्षेत्र येतं. वनांखालील क्षेत्र म्हणजे काय? आता जर आपण आपण एखादी वस्ती जर बघितली तर या ठिकाणी बघा ही वस्ती दिली आहे आणि या वस्तीच्या आजूबाजूला काय आहे, या ठिकाणी वनं आपल्याला आढळतात, जंगल आढळतं. तर हे जे क्षेत्र आहे हे या वस्तीचं जे भूमी उपयोजन आहे हे जंगलांखालील क्षेत्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येतं. त्यानंतर पुढचा जर आपण बघितलं तर ते आहे बिगर शेती म्हणजे शेती सोडून दुसरं. तर आता त्या ठिकाणी मग वस्ती असते, त्या ठिकाणी ग्रामीण नागरिक किंवा पायाभूत सोयी, त्याच्यामध्ये रस्ते, कालवे, त्यानंतर उद्योग धंदे, दुकाने इत्यादींचा समावेश हा या बिगर शेती जी जमीन असते, जमीन उपयोजन त्याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात होणारी जी वाढ असते त्या श्रेणीनुसार या उपयोजनामध्ये वाढ होत असते आणि ते जे छोटंसं गाव असतं त्याचं शहराकडे रूपांतर होत जात असतं. हे आपण व्यवस्थित इमेजच्या साहाय्याने बघू. तर बघा या ठिकाणी आपल्याला हे भूमी उपयोजन दिसतंय. ही या ठिकाणी वस्ती दिसते आणि वस्तीच्या आजूबाजूचा परिसर कशा प्रकारे. आता वस्ती म्हणजे ही एवढी जी जागा आहे ही घरं बांधण्यासाठी वापरली गेली. आता तसंच शहरामध्ये ही जी वस्ती आहे ही या ठिकाणी राहण्याच्या घरांसाठी ही वस्ती बनवली गेली. म्हणजे ही जी जमीन आहे ही वस्तीसाठी वापरली गेली. त्यानंतर जे रोड असतात त्या रोडसाठी जी जमीन वापरली जाते किंवा पाणी पुरवठ्यासाठी जे कालवे असतात त्या कालव्यांसाठी जी जमीन वापरली जाते किंवा एखाद्या ठिकाणी जे दुकानं असतात त्या दुकानांसाठी जी जमीन वापरली जाते किंवा एखादं लघुउद्योग जे असतात त्या लघुउद्योगांसाठी जी जमीन वापरली जाते त्या जमिनीला आपण बिगर शेती भूमी उपयोजन असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार येतो तो म्हणजे तिसरा प्रकार, तो म्हणजे ओसाड किंवा अनुत्पादक भूमी. अनुत्पादक म्हणजे ज्या जमिनीतून कोणतेच उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणजे जी खराब जमीन असते. मग खराब म्हणजे नेमकी कोणती? तर या ठिकाणी डोंगराळ भूमी असते, त्यानंतर ओसाड वाळवंटी क्षेत्र असेल, या ठिकाणी वाळवंट आहे. त्यानंतर एखाद्या घळीयुक्त जमीन असेल, उदाहरणार्थ चंबळ नदीचे जे खोरे आहे ते बॅडलँड टोपोग्राफी आहे, तिथं कोणतंच उत्पादन येत नाही. हे प्रकार असतात जमिनीचे, या ठिकाणाहून कोणतंही उत्पादन येत नाही किंवा कृषी व्यवसाय म्हणजे कोणतंही तंत्र वापरून ही जमीन कृषी व्यवसायाखाली आणता येत नाही, तिच्यातून उत्पन्न निघत नाही, अशी जी भूमी असते ही भूमी या ओसाड नापीक व अनुत्पादक भूमी प्रकारात त्या ठिकाणी मोडते. त्यानंतर आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आपण बघतो की एखाद्या खेड्यामध्ये जर आपण गेलो तर खेड्याच्या आजूबाजूचा जो
हा परिसर असतो, छोट्या छोट्या टेकड्यांचा परिसर, ज्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये गवत उगवतं आणि ते गवत जे असतं तिथं गुरं चारण्यात येतात. ते गायरान असतं आणि किंवा चराऊ जमीन असते आणि त्या ठिकाणी काय असतं की ही जमीन प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते आणि या ठिकाणी या जमिनीवर गुरं चारण्यासाठी, चराईसाठी ती जमीन वापरली जाते आणि काय होतं की जे ग्रामसभेमध्ये सर्व एकत्र बसतात, त्या जमिनीचा म्हणजे चारण्यासाठी लिलाव होतो आणि जे गुरं चारणारे असतात ते ठराविक पैसे भरून त्या ठिकाणी गुरं चारायला जातात आणि हे जे पैसे येतात, तर ही जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे एक त्या ठिकाणी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 5वा, तो म्हणजे किरकोळ वृक्ष, पिके व वनचराई जमीन, वनराईची जमीन. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो एखाद्या खेड्यालगत जो डोंगराचा भाग असतो, त्याच्या खाली जो सपाट भाग असतो, डोंगरालगतचा भाग, त्या ठिकाणी काय केलं जातं, डोंगर उतार थोडासा कमी होऊन जातो, म्हणून त्या ठिकाणी डाळिंबाची शेती केली जाते किंवा द्राक्षांची शेती किंवा संत्र्यांची, मोसंब्यांची शेती केली जाते, तर चिकूची शेती केली जाते. तर ही जी शेती असते ही या ठिकाणी केली जात असते. याच्यामध्ये काय निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश नसतो, तर फळबागा, फळझाडांखालील क्षेत्राचा याच्यामध्ये काय होतो, समावेश होतो. आता या क्षेत्रातील बहुतेक जी जमीन असते ही खाजगी मालकीची असते, म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीची असते. तो त्याच्यावर फळबागा घेतो किंवा तशीच पडलेली राहू देतो, ते त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ जर बघितलं तर डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा, संत्र्यांच्या ज्या बागा असतात, यांचा समावेश हा या किरकोळ वृक्ष व पिके वनराई जमिनीमध्ये होतो. आता पुढचा 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन. म्हणजे काय आहे की या ठिकाणी ही जर जमीन आपण बघितली तरी हिच्यामधून उत्पन्न येऊ शकते, पण ही काय आहे, ही बऱ्याच वर्षापासून पडलेली जमीन आहे, त्यामुळे ती खराब होत चालली आहे किंवा तशीच आहे. म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली किंवा 5 वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली न आलेली जी जमीन असते ती या पिकाऊ अनुत्पादक जमिनीच्या प्रकारात मोडते. म्हणजे पिकाऊ म्हणजे त्या ठिकाणी पीक निघू शकतं, पण ती अनुत्पादक आहे, म्हणजे तिच्यातून पीक घेतलं जात नाही. पण एक गोष्ट असते की कधीही कालांतराने या जमिनीमध्ये भर घालून आणि तिची गुणवत्ता वाढून तिला परत लागवडीखाली काय होते, आणता येत असते. त्यानंतर पुढची जमीन आहे चालू पड जमीन. म्हणजे हिचा अर्थ काय आहे की 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखालील नसलेली जमीन. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे परंपरागत शेतकरी असतात ते काय करतात की शेतीला एखादा वर्ष किंवा 6 महिने काय देतात, आराम देतात. म्हणजे काय, त्या ठिकाणी कोणतीही पेरणी करत नाही आणि ही पेरणी जर त्या ठिकाणी केली नाही तर ती जमिनीची काय होते, सुपीकता वाढते आणि नंतर परत तिच्यावर काय करतात, लागवड करतात किंवा पेरणी करतात. म्हणजे जमिनीला जाणीवपूर्वक पडीक ठेवण्याचे जी शेती पद्धत आहे, त्यामुळे या क्षेत्राची निर्मिती होते आणि त्यामुळे जमीन काय होते, पुन्हा कसदार बनते आणि तिला सुपीकता प्राप्त होते. आता त्याच्यानंतर पुढचं आहे चालू पड शिवायची पडीक जमीन. म्हणजे ही जी जमीन असते ही लागवड योग्य असते, पण काय होतं की ती जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते, ती या प्रकारात मोडते. आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं की एखादं घर आहे, तर शेतकरी शेती करतोय, पण त्याचे जे मुलं असतात ते कंपन्यांमध्ये लागले आणि ती काय होतात, ते बाहेर गावाला जातात उद्योगधंदे करण्यासाठी आणि मग ती शेती काय असते, पडून राहते. आणि त्याच्यानंतर काय होतं की ते लगेच काही 2-3 वर्षांनी कंपनी बंद पडली की परत घरी येतात आणि परत त्या शेतीला 2-3 वर्षांनी सुरुवात करतात. म्हणजे 5 वर्षांपेक्षा कमी काळ ती पडीक राहते, तिला आपण चालू पड शिवायची पडीक जमीन असं म्हणतो. आणि आणि जर समजा कोणतीही जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिली तर आपण लगेच मागचं बघितलं आहे की तिला अनुत्पादक जमीन, लागवड योग्य अनुत्पादक जमीन या वर्ग प्रकारात ती त्याची वर्ग त्या ठिकाणी होऊन जाते. आणि 9वा प्रकार या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे नागरी भूमी उपयोजनाचा अतिशय महत्त्वाचा भाग, तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. या ठिकाणी चित्रात आपण बघतोय की शेतकरी काय करतोय, नांगरणी करतोय, कोळपणी करतोय, पेरणी करतोय आणि म्हणजे ज्या जमिनीमध्ये ॲक्च्युअल पेरलं जातं आणि तिच्यातून ॲक्च्युअल ते उत्पन्न निघतं, तो जो क्षेत्र असतं त्याला आपण प्रत्यक्ष लागवड केलेल्यावर ज्यातून उत्पादन घेतले जाते
अशा शेतीखालील क्षेत्राला आपण निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला ग्रामीण भूमी उपयोजन हा टॉपिक संपला आहे. पुढच्या वेळेला आपण पुढच्या लेक्चरला नागरी भूमी उपयोजन हा टॉपिक घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.